सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे की शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीपूर्वी स्वतःची बियाणेची उगवण शक्ती एकदा तपासून घेणे आवश्यक आहे। त्याचबरोबर पेरणी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे आणि बीज प्रक्रिया करत असताना मार्केटमध्ये उपलब्ध असणारे इलेक्ट्रॉन सारखे कॉम्बिनेशन प्रॉडक्ट किंवा PSB, रायझोबियम, कॉन्सर्शिया तसेच ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यास आणि नंतर पेरणी केल्यास शेतकऱ्याच्या शेतामध्ये सुरुवातीचे 25 दिवसापर्यंत कुठलीही कीड येत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार फवारणीची आवश्यकता पडत नाही। बीज प्रक्रिया केल्यामुळे सोयाबीनचे झाड हे एकदा 20-25 दिवसाचे झाले की त्याच्यावर शक्यतोवर सुरुवातीच्या काळात येणारा खोडकिडा आणि उंटअळीचा प्रादुर्भाव तुलनात्मकरित्या कमी असतो। त्याचबरोबर फवारणी करायचीच झाली तर सर्वसाधारणतः सोयाबीनचे पीक 35 दिवसाचे झाल्यानंतर 2% युरिया तसेच झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 2% तसेच एखादे कीटकनाशक त्यामध्ये टाकल्यास सुरुवातीच्या काळातील अळींवर याच्यावर नियंत्रण मिळू शकते। त्याचबरोबर दुसरी फवारणी करायची असल्यास 2% DAP तसेच झिंक सल्फेट आणि फेरस सल्फेट 2% आणि एखादे शिफारसीस असलेले कीटकनाशकाची फवारणी केल्यास सोयाबीनच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव हा तुलनात्मकरित्या कमी दिसून येतो।